या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले। संभाजी ब्रिगेडच्या वतीने सायंकाळी होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकची विमाने उडवून सरकारची आणि लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध व्यक्त केला। सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळे आंदोलने करण्यात आली होती, तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही। गेल्या 6 महिन्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला। निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणी लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही। विमानसेवा सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे। सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल। त्यामुळे सोलापूरवासीय विमानसेवा सुरू कधी होईल याकडे आशा ठेवून आहेत। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, संपर्क प्रमुख छत्रगुड माने, महिला कार्याध्यक्ष जयश्री जाधव, उपाध्यक्ष सतीश वावरे, शहर संघटक सिद्धाराम स्वबळे, शहर संघटक शेखर कंटेकर, दिलीप निंबाळकर, विरेश कंटीकर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, शहर सचिव रमेश भंडारे, सोलापूरचे विशाल सोलापुरे आदी उपस्थित होते। सोलापूर संभाजी ब्रिगेड तर्फे प्रथमतः महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय। कारण की निवडणुकीच्या टायमाला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून सोलापूरकरांना जे लाल गाजर दाखवलं होतं विमानसेवा चालू होईल, ते या विमानाप्रमाणे अशी हवा निघून गेलेली आहे। एक उद्योगपती इथं म्हणून गेला की तो स्वतः आयटी पार्कला इथं माणसं तयार होते बाहेरचे इन्व्हेस्टमेंट करायला, पण त्यांनी का कॅन्सल केलं तर सोलापूरला विमानसेवा नसल्यामुळं। वाहतूक सर्वात महत्वाची वाहतूक व्यवस्था जर जोडत असेल ती हवाई वाहतूक आहे, आणि तीच आपल्या या महानगर सोलापूरला महानगर म्हणण्यात पण आता आम्हाला शरम वाटायला लागली आहे। कारण की एक विमानसेवा आज आपण चालू करू शकत नाही शासन, त्याचा तीव्र निषेध आज संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही करत आहे। आणि शासनाने लवकरात लवकर यावर विचार करावा, नाहीतर यापेक्षाही सोलापूरकर मोठं आंदोलन उभा करतील। सध्या सोलापूरमध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार। गेल्या 6 महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते या विमान सेवेचं उद्घाटन झालं आणि एका महिन्यात विमानसेवा सुरू होते म्हणून आवई उठवण्यात आली। आज 6 महिने झालं तरी ही विमानसेवा बंद आहे। विमानसेवा बंद असल्या कारणामुळे व्यापाऱ्यांचं, पर्यटकांचं आणि परदेशातून सोलापुरात येणाऱ्या उद्योगपतींचं खूप मोठं नुकसान होत आहे। आणि विमानसेवा बंद असल्यामुळे हे सोलापूरमध्ये उद्योग व्यवसाय येत नाहीत। त्यामुळे आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या हवाई अड्ड्यासमोर प्लास्टिकचे विमान उडवून या सरकारचा निषेध करत आहोत। कारण आम्ही कुठेही जाऊ दे, आम्ही आमच्या पर जिल्ह्यात जर गेलं तर आमचे मित्रमंडळी पाहुणे विचारतात का सोलापूरची विमानसेवा सुरू झाली का। सोलापूरचं विमानतळ म्हणजे एक आमच्यासाठी चेष्टेचा विषय बनत चाललेला होता। आणि या सोलापुरातील राजकारणी आमदार असो, खासदार असो किंवा सोलापूरचे पालकमंत्री असो, त्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवणे गरजेचं होता। कारण सध्या भाजपची सत्ता असून या सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्यास अपयश येत आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक विमानं उडवून या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत आणि तात्काळ विमानसेवा सुरू करण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।